एका अल्पवयीन मुलीची हत्या करून त्यानं तुरुंगात स्वतःला देखील संपवले. 23 डिसेंबर 2024चा तो दिवस. कल्याण पूर्वेला चक्की नाका या परिसरात राहणारी ती 13 वर्षीय मुलगी होती. मला काहीतरी बाहेरचं खायचं आहे, तू मला 20 रुपये दे, असा हट्ट तिनं बऱ्याच वेळापासून आईकडे केला होता. शेवटी ही काही ऐकणार नाही असा विचार करून आईने तिला 20 रुपये दिले. पण बराच वेळ झाला तरी देखील ती काही घरी आलीच नाही. अगोदर आईला वाटलं आजूबाजूला मैत्रिणीकडे थांबली असेल म्हणून आईनं वाट पाहिली. पण जसे तास 2 तास उलटून गेले तेव्हा मात्र आईच्या काळजीत भर पडली. तिनं सर्वत्र मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण कुठेही तिचा थांगपत्ता लागत नव्हता. 20 रुपये घेऊन खाऊ घ्यायला गेलेली ती लेक परतलीच नव्हती. सर्वत्र चौकशी केल्यानंतर तिच्या घरच्यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार नोंदवली. तिचे कुणीतरी अपहरण केले असावे असा संशय येऊन पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करून घेतला होता. त्याचप्रमाणे पोलिसांनी तपासाची चक्र सुरू केली होती. आई वडील चिंता करत बसले होते. 2 मिनिटात येणारी आपली पोर अजून घरी का आली नाही? तिच्यासोबत नेमकं काय झालं? कुणी नेलं तर नाही ना लेकीला? कुठे गेली असेल आपली मुलगी? असे नाना प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये येत होते. पोलीस तपास करत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना भिवंडी कल्याण रस्त्यालगत असलेल्या गांधारी पुलाजवळच्या बाम गावातल्या कब्रस्तान परिसरामध्ये एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी काल बेपत्ता झालेल्या मुलीच्या आईवडिलांना देखील बोलावण्यात आले. जेव्हा त्यांनी तो मृतदेह पाहिला तेव्हा त्यांनी जोरात टाहो फोडला. कारण तो मृतदेह त्यांच्याच मुलीचा होता. त्या मुलीची हत्या करण्यात आलेली होती. आता पोलिसांनी आणखी तपास करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी जमा केलेल्या माहितीनुसार तो मृतदेह एका रिक्षातून तेथे नेण्यात आल्याचे पोलिसांना समजले. तेव्हा पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक करून त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. अगोदर रिक्षावाला काहीही बोलण्यास तयार नव्हता. पण जेव्हा त्याची चौकशी केली गेली तेव्हा त्यानं सांगितले की हे कृत्य कल्याणमधील विशाल गवळी या गुंडानं केलं आहे. आता पोलिसांनी आपली तपासणी विशालकडे वळवली. त्यांनी विशालच्या घरी जाऊन तपास केला असता त्यांना तिथे रक्ताने भरलेले कपडे आढळून आले. पोलिसांनी अधिक तपासासाठी विशालच्या पत्नीला ताब्यात घेतले आणि त्यामुळे सर्व प्रकरण पुढे आले. जेव्हा ती मुलगी दुकानात जात होती, विशाल गवळीची तिच्याकडे नजर गेली. त्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. तेव्हा विशाल गवळीने तिला आमिष दाखवले आणि आपल्या घरामध्ये बोलावले. त्यानं तिच्यावरती अत्याचार केला. आपण केलेलं हे कृत्य बाहेर येऊ नये यासाठी त्यानं तिची निर्घृणपणे हत्या देखील केली. या मृतदेहाची विल्हेवाट लावावी असा विचार करून त्यानं तो मृतदेह एका बॅगेमध्ये भरून ठेवला. आता नेमकं पुढे काय करावं या विचारात असताना त्याची पत्नी साक्षी ही कामावरून घरी आली. त्यानं जे काही घडलं ते आपल्या पत्नीला सर्व काही सांगितलं. माझ्या हातून हे घडलं, पण आता ह्या मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे, अन्यथा मी पकडला जाईल, असं त्यानं पत्नीला समजावून सांगितलं. तेव्हा तिने देखील त्याला साथ दिली. त्या दोघांनी मिळून घरातील रक्त कपड्याने पुसले आणि त्यानंतर विशाल गवळीनं आपल्या मित्राची रिक्षा बोलावून तो मृतदेह बाप गावामध्ये फेकून दिला. त्यानंतर तो आपल्या पत्नीच्या गावी निघून गेला. त्याच्या पत्नीची जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिनं तो आपल्या गावी गेला आहे असे सांगितले. पोलिसांनी तिथे तपास घेतला असता तो तिथे नव्हता. त्यामुळे
इतरही नातेवाईकांकडे चौकशी केली गेली तेव्हा विशाल गवळी हा बुलढाणा येथे गेला असल्याचे त्यांना कळले. विशाल आता स्वतःचा गेटअप चेंज करणार होता. तो सलूनमध्ये बसला होता. त्यानं दाढी काढली होती आणि तेवढ्यातच पोलिसांची पथके तेथे पोहोचली आणि त्याला अटक केले गेले. त्याच्यावर या अगोदर देखील खूप सारे गुन्हे दाखल होते. त्यानंतर कोर्टानं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले. या खटल्याचं काम सरकारी वकील उज्ज्वल निकम हे पाहत होते. विशाल हा सराईत गुन्हेगार होता. तो कल्याण पूर्वेकडील लोकांना त्रास देत असे. कुणी त्याच्या विरुद्ध तक्रार केली तर तो त्यांना धमकावून ती तक्रार मागे घेण्यास सांगत असे. आपण आता पुरते फसलो आहोत हे लक्षात आल्यानंतर त्यानं आपण मनोरुग्ण आहोत असे सांगण्याचा देखील प्रयत्न केला. पण पोलिसांनी केलेल्या सर्व तपासण्यांमध्ये तो मनोरुग्ण नसल्याचे दिसून आले. विशाल गवळीच्या बायकोला देखील अटक केली गेली कारण तिनं या गुन्ह्यात साथ दिली होती. पण तिने साथ देण्याचं कारण म्हणजे आपला नवरा आपल्याला सोडून देईल ही तिच्या मनी असलेली भीती हे होतं. विशाल गवळीची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली होती. रविवारी सकाळी जेलच्या टॉयलेटमध्ये टॉवेलनं गळा दाबून त्याला स्वतःला संपवले. त्याच्या मृत्यूनंतर मात्र कल्याणसह इतर भागात देखील आनंद साजरा केला जात आहे. त्या मुलीचे वडील तर म्हणाले की आम्हाला देवानं न्याय दिला. याचाच अर्थ असा की तुम्ही चुकीचं काही केलं तर तुम्हाला त्याची शिक्षा ही भोगावीच लागणार आहे. ती तुम्हाला कुठेच चुकणार नाही. क्षणाच्या वासनेच्या आहारी जाऊन मुलींचं आयुष्य बरबाद करू नये. बदलापूरमधील अक्षय शिंदे केस आणि कल्याणमधील विशाल गवळी केस या दोन्ही अल्पवयीन मुलींच्या केस होत्या. या दोन्ही केसमध्ये नराधमांनी स्वतःला संपवून घेतले. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुमचे मत नक्की नोंदवा. अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही ही घटना ऐकलीत त्याबद्दल धन्यवाद.